हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे आता वाजत आलेले आहेत 8:30 होत आलेले आहेत सकाळचे. तर सकाळची माझी बऱ्यापैकी कामं उरकली होती. तुम्हाला तर माहिती आहे सकाळी 7ला पाणी येतं, त्याच्यामुळे मशीनमध्ये माझे पहिले कपडे लागलेले असतात. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी वगैरे भरून घेते मी आणि मग झाड लोट वगैरे हे सगळं होत असतं. तर इथे 8:30 वाजता माझी अंघोळ वगैरे झाली आणि ना पावसाचे थोडे दिवस आहेत, त्याच्यामुळे ना पाय पुसण्या वगैरे ओल्या झाल्या ना तर त्या पटकन अशा सुकत नाहीत आणि म्हणून ती जी बाथरूम समोरची जी पाय पुसणी होती ना तर ती ओलसर वाटत होती, म्हणून मग म्हटलं हिला चेंज करते आणि ती धुवून देखील टाकता येईल, म्हणून मग मी तिला चेंज केलं. आणि तुम्ही बघितलं असेल की ते ट्रॉलीमध्ये ना भरपूर सारे आता भांडे आहेत आणि त्याच्यामध्ये काही भांडे वापरायचे आहेत, तर काही भांडी अशी बरीचशी आहेत ना जी मला लागतील म्हणून मी काढून ठेवली आहेत, पण ती भांडी ना आतापर्यंत मी वापरलेली नाहीत. उगाचच एक्स्ट्राचा पसारा या ट्रॉलीमध्ये झालेला आहे आणि म्हणून मग ना मला ह्या ट्रॉल्या खूप अशा भरगच्च अशा दाटी दाटी झाल्यासारख्या वाटतात. तर लवकरच ना ह्या ट्रॉलीमधली जी काही भांडे आहेत ना जी मला सध्या तरी लागत नाहीयेत आणि त्याचा उगाचच पसारा मला वाटतोय, तर ती जी भांडी आहेत तर ती मला काढायची आहेत आणि ती सेपरेट ठेवून देणार आहे. कसं आहे, जास्त भांडी असली ना तर त्याचा पसारा तर दिसतोच दिसतो आणि साफसफाई करायला देखील ते वाढीव काम असतं. म्हणून मग आता ना जी भांडी लागणार आहे तेवढीच ठेवणार आहे आणि एक्स्ट्राची भांडी ठेवून देणार आहे. तर तुम्हाला आता देखील माझा चेहरा थोडासा असा उतरल्यासारखं वाटत असेल, कारण की मला ना म्हणजे सध्या तरी थोडंसं म्हणजे सर्दी खोकल्याचा इफेक्ट आहे. रात्रभर खोकला होता आणि त्याच्यामुळे ना पाहिजे तशी झोप झालेली नाहीये आणि सकाळी उठलं की आपलं जे काम असतं ते रुटीन असतं ते मग ते सुरूच होतं. मग ते एकदा सुरू झालं ना की मग थांबायचं नाव घेत नाही. तर मग इथे सकाळी आता भाजी चपातीची तयारी सुरू आहे माझी आणि सकाळीच लादी वगैरे झाली होती, तर म्हटलं की चला आता डायरेक्टच आपण स्वयंपाकाला लागूया, म्हणजे एक तीर से दो निशान. तर नाश्त्यासोबतच स्वयंपाक देखील माझा होऊन जाईल या हेतूने मी आता पीठ वगैरे मळून घेते. आता पावसाळा सुरू झालाय आणि मार्केटमध्ये पाहिजे तशा भाज्या देखील आलेल्या नाहीयेत आणि भाज्या जर येत असल्या म्हणजे की शेपू, मेथी किंवा मग पालक वगैरे, तर त्या ना पावसाळ्यामध्ये मी आता आणल्या होत्या, तर त्याच्यामध्ये ना त्या लगेच सडायला लागतात. म्हणजे लवकरात लवकर आणल्याबरोबर त्या साफ केल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट ना त्याच्यावरती ना एक किडे वगैरे देखील असतात. त्याच्यामुळे ना पावसाळ्यामध्ये शक्यतो पालेभाज्या मी आणायचं टाळते. मग कोणत्या भाज्या तर शक्यतो शेंगभाजी किंवा मग फळभाज्या, बटाटे, कडधान्य असं सध्या तरी भाज्यांवर जोर चाललेला आहे किंवा मग आपलं उन्हाळ्यातलं वाळवण वगैरे असेल ना तर तेच करते. तर इथे जवळपास 2 मोठे बाउल जे आहेत ते भरून पीठ घेतलं. कसं आहे, रोज आपल्या स्वयंपाकाला किती चपात्या लागतात किंवा किती भाकरी लागते, तर त्या अंदाजानुसार मी इथे पीठ मळते. मग नंतर पुन्हा म्हणजे याच्यामध्ये पडायला नको आणि एकदा जर आपण हा स्वयंपाक वगैरे केला, की पुन्हा मग मला भाकरी करा किंवा मग पुन्हा चपात्या संपल्या तर चपाती करा. ही सगळी झंझट नको असते. कारण की कामं एकापाठोपाठ एक असतात आणि त्याच कामामध्ये अडकून राहायला मला नाही आवडत. म्हणून मग मी इथे लागलीच चपात्या वगैरे सगळ्याच एकत्र करून घेते. बरेचदा मला माझ्या ओळखीचे देखील म्हणतात, की "नाही, आम्ही म्हणजे एकत्रच सगळं करत नाही. आम्हाला गरम-गरम लागतं किंवा गरम-गरम इकडे स्वयंपाक करायचा आणि इकडे वाढायचं ताटामध्ये." तर आता ज्यांना वेळ आहे ना, तर ते तसं करू शकतात. कारण की त्यांना त्याच्याशिवाय दुसरी काही कामं नसतील कदाचित. पण मला पर्सनली मी माझं सांगते. आता इतरांचं मला माहिती नाहीये. कदाचित त्यांच्या घरामध्ये तसं होत असेल, तर मग त्यांना तसं करावं लागत असेल. पण इथे ना तुम्हाला माहिती आहे, की ऑफिसला जाणाऱ्या बायकांकडे इतका काही जास्त वेळ नसतो. आता तुम्ही म्हणाल, की "तू तर ऑफिसला जात नाही, तू तर घरीच असते." तर मी घरी जरी असले, तरी 2 वेळचे क्लासेस वगैरे असतात. शिवाय YouTube चॅनल चालवायचं असतं. शिवाय घरातली इतर सगळी कामं असतात. मुलांकडे लक्ष देणं असतं. घरातली साफ-सफाई असते. तर इतकं सगळं करणं एका स्त्रीला म्हणजे म्हणतो ना वन मॅन शो, वन वुमन शो, तर हे करणं ना कुठेतरी "आ बैल मुझे मार" अशातला प्रकार काहीसा मला वाटतो. त्याच्यामुळे ना एवढीच कामं करायची जेवढी आपल्याला झेपतात ते. म्हणून मग मी काय करते, की दोन्ही वेळचं एकत्रच बनवत असते आणि माझे मिस्टर देखील मला म्हणतात, की "2-2 वेळेला म्हणजे करत बसण्यापेक्षा एकदाच करत जा, म्हणजे तुला देखील ते सोपं जाईल." तर इथे ना भाजीला काय करायचं म्हणून मग मी ना आज बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी केली आहे.
किचनमधले म्हणजे भाजी चपाती वगैरे झाली आहे. बराचसा स्वयंपाक बाकी देखील आहे. पण म्हटलं की निलयकडे जरा बघून यावं काय करतोय. तर निलयची तयारी चाललेली आहे शाळेत जाण्याची. तर निलय भरतोय बॅग. तर आज आहे त्याचा पेपर. तर बऱ्यापैकी त्याने अभ्यास वगैरे केला आणि आता त्याची इथे शाळेत जाण्याची तयारी. आणि आता किती वाजलेत तर तुम्हाला सांगते 10 वाजलेले आहेत. तर 10 वाजेपर्यंत माझी धुणी, त्याच्यानंतर लादी, त्याच्यानंतर कपडे हे सगळं झालेलं आहे आणि भाजी चपाती देखील झालेली आहे. माझा क्लास देखील एका साईडला मी घेतला होता. आता इथे किती वाजलेले ते मी तुम्हाला सांगते. तर आता वाजत आलेले आहेत दुपारचे 11:15 होत आलेले. तर 11:30 वाजेपर्यंत क्लास झाला आणि त्याच्यानंतर मी इथे कपडे वाळवते आणि बाहेरचं वातावरण इतकं छान आहे ना, मस्त असं ऊन पडलंय. तर म्हटलं की चला आज काही घरामध्ये स्टँडवर कपडे सुकत न घालता डायरेक्टच आपण खिडकीमध्ये कपडे सुकत घालूया. छान असं ऊन देखील पडलंय आणि मस्त कपडे असे सुकतील देखील. आता जेवढं ऊन लागेल तेवढे कपडे सुकतीलच. पण मला नाही वाटत की पूर्णपणे ते कपडे म्हणजे थोडेसे असे ओलसर साधारण राहतीलच. पण मला असं वाटतं ना, घरामध्ये स्टँडवर जरी आपण कपडे वाळत घातले आणि ते हवेच्या खाली जरी ते सुकत असले, तरी ना तो स्टँड आणि स्टँडवर असलेले कपडे आणि त्याच्यावर पुन्हा आपल्या घरातली मुलं जी असतात ते काही ना काही वस्तू ठेवत असतात. त्याच्यामुळे तो एकंदरीत ना घरामध्ये पसारा असल्यासारखा मला दिसतो. तर आता इथे पुन्हा मी किचनमध्ये आले आणि सकाळी मी फक्त खजूर, 2 बदाम वगैरे खाल्ले होते. तर मला आता इतकी भूक लागलेली आहे आणि आता ना 11:15 होत आलेत. म्हटलं आता काही नाश्ता वगैरे करायचा नाहीच. डायरेक्ट करायचं तर जेवण करायचं. तर पण भूक इतकी लागली होती आणि काहीतरी खायची इच्छा देखील होत होती. तर मग म्हटलं मुलांना आणून ठेवलेले जे स्नॅक्समध्ये थोडेसे चिप्स होते. तर ते घेतले एका प्लेटमध्ये आणि राजगिरा लाडू एक घेते आणि थोडंसं पोटाला थोडासा आधार द्यावा म्हणून आता हे सगळं घेतलेलं आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायची आहे शेवग्याची आमटी. तर आता शेवगा ना आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. शेवग्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम वगैरे आहे ना, तर शेवगा हा आपल्या आहारामध्ये असावा. शेवगा, शेवग्याची फुलं, शेवग्याची पानं, तर हे सगळं आपल्यासाठी खूप पोषक आहे. तर इथे शेवगा मी निवडून घेतेय आणि आज शेवग्याची आमटी मी मस्तपैकी तुरीच्या डाळीमध्ये बनवणार आहे. तर वाटणामध्ये जेव्हा आपण शेवगा बनवतो ना, तर त्याच्यामध्ये शेवगा आणि बटाटा घालायचा. इतका चवदार आणि जबरदस्त बनतो ना तो शेवगा देखील. तर मला फार आवडतो वाटणातला शेवगा देखील. पण यांना ना शक्यतो मसालेदार म्हणजे वाटण लावलेल्या भाज्या शक्यतो आवडत नाही. त्याच्यामुळे वाटण लावलेल्या भाज्यामध्ये ना फक्त आणि फक्त नॉन-व्हेजच बनतं. आता तुम्हाला इथे दिसत असेल मी इथे स्वयंपाकाची तयारी करते आणि इथे माझे मिस्टर मला मदत करतायत. आता ही का मदत करतायत ते देखील मी तुम्हाला सांगतीये. मी साधारणपणे 6 महिन्यापासून 6 काय त्याच्यापेक्षा जास्तच काही महिन्यापासून मी त्यांच्या पाठीमागे लागली की मला तुम्ही डिशवॉशर घेऊन द्या म्हणून. कारण की ना घरामध्ये इतकी भांडी पडत असतात ना, सतत म्हणजे भांडी घासली की सिंकमध्ये काही ना काही भांडी परत पडलंच पडलं. सिंक असं रिकामं राहतच नाही आणि त्यातल्या त्यात जर मी आजारी असेल ना, तर मग ते घरातलं काम तसंच पडून राहतं. मग असं वाटतं की कोणाकोणाला सांगायचं नाही का? प्रत्येक जणाला जर काम वाटून दिलं, तर मला कधीतरी असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने देखील समजून घ्यावं की समोरची व्यक्ती आजारी आहे किंवा मग घरातला जो पसारा आहे तो आवरावा, म्हणजे असं समजायला पाहिजे असं मला वाटतं. पण तसं कधी होत नाही आणि म्हणून मग मी मिस्टरांना सांगितलं, "प्लीज मला डिशवॉशर घेऊन द्या." पण त्यांचं म्हणणं होतं 4च तर माणसं आहेत, कुठे काही जास्त भांडी पडतात आणि डिशवॉशरची काय गरज आहे? मी आहे ना, एक वेळचे भांडे तू घास, एक वेळचे भांडे मी घासतो. असं म्हणाले आणि मग ते भांडी घासायला उभं राहिले. पण मला चांगलंच माहिती आहे, की हे ना फक्त बोलायला म्हणजे बोलणार आहेत तसं. एखाद्या वेळेस घासतील, पण नंतरचं सगळं माझ्याच अंगावर पडणार आहे ते. आणि असंही नाहीये, मी त्यांना म्हणाले, की "ठीक आहे, तुम्हाला जर डिशवॉशर मला घेऊन द्यायचा नसेल, तर मग मी माझ्या सेव्हिंगमध्ये जे काही पैसे ठेवलेले आहेत, तर त्याने मी डिशवॉशर घेते." पण त्यांचं म्हणणं तसंही नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, की "थांब थोड्या दिवस." तर अशा प्रकारे आमच्या दोघांचं थोडंसं बोलणं वगैरे चालू होतं आणि मग कुकर वगैरे लावला आणि मग मी इथे माझं काही थोडंसं पेंडिंग काम होतं व्हिडिओ एडिटिंगचं, तर ते आता मी इथे करत बसलेली आहे. तर क्लास वगैरे आता 4चा क्लास सुरू होणार आहे. पण म्हणतात ना, की थोडंसं सर्दी वगैरे झाल्यामुळे घसा इतका खवखवत होता ना, तर म्हटलं क्लास सुरू व्हायच्या आधी ना थोडंसं म्हणजे आल्याचा चहा वगैरे घेऊया.
आता ते मला डिशवॉशरसाठी थांब तर म्हणतात आहे. डिशवॉशर घरामध्ये तर येईलच, पण तो कधी येईल ते मला माहिती नाहीये. तोपर्यंत माणूस ना आजाराने किंवा मग कामाला कंटाळून चिडचिड वगैरे होते. तर म्हणून मी त्यांना म्हणत होते, की तुम्ही मला काही म्हणजे पैसे वगैरे नाही दिले तरी चालेल, मी माझ्या सेव्हिंगमधून घेते म्हणून. मला कसं आहे ना, कोणी मदत नाही केली तरी चालेल, पण मला वेळेला एखादी वस्तू असणं आणि घर टापटीप असणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. हे म्हणत होते की कामवाली बाई वगैरे लावूया भांड्यांसाठी स्पेशली. पण मी म्हटलं की कामवाली बाई पण नकोय. कारण की मग ती कामवाली बाई येते. मग त्याच्यातून पण त्यांचं असतं की तुम्ही भांडे खूप देता, हे असं नका देऊ, ते तसं नका ठेवू किंवा मग इतकीच भांडी देऊ नका वगैरे असं खूप त्यांचं असतं. शिवाय सुट्ट्या वगैरे असतात. त्याच्यामुळे मला ते सगळं नको होतं आणि म्हणून मग मी त्यांना डिशवॉशर घ्या असं म्हणून मी त्यांच्या मागे लागले होते. तर बघू आता त्यांनी मनावर घेतलं तर लवकरच येईल आणि जर त्यांनी नाही मनावर घेतलं तर नक्कीच मी मनावर घेणार आहे. मी माझ्या सेव्हिंगमधून डिशवॉशर घेण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा जर डिशवॉशर माझ्याकडे येईल तर नक्कीच मी तुमच्याशी ती गोष्ट देखील शेअर करेन. असं नाहीये की त्या गोष्टीसाठी मी रुसलीये, फुगलीये, पण एक इच्छा असते तर ती गोष्ट घरी यावी, तर असं वाटतं ती गोष्ट यावीच घरी. तर असं होतं आजचं माझं रुटीन आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.